In last lecture, we discussed the definition of chemistry, need of chemistry, and the importance of chemistry. Today, we are going to discuss about nature of matter. Before going to discuss about nature of matter, we must know what is matter. So the definition of matter is anything which has a mass and occupies space. या विश्वामधला कोणताही घटक ज्याला वस्तुमान आहे आणि जो जागा व्यापतोय त्या घटकाला आपण मॅटर असं संबोधणार आहे. डेफिनेशन काय बघा, एनिथिंग विच हॅज अ मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज नोन ॲज मॅटर. याच मॅटरला आपण सिंपल इंग्लिशमध्ये सबस्टन्स म्हणजेच पदार्थ असं म्हणतो. आता हा जो काही पदार्थ असेल त्याचं नेचर आपल्याला अभ्यासायचं आहे. मग नेचर अभ्यासत असताना त्या ठिकाणी दोन महत्वाच्या बाबींचा आपण विचार करणार आहे. एक, ते जे मॅटर आहे त्या मॅटरची म्हणजे पदार्थाची अवस्था, आणि दुसरं म्हणजेच या पदार्थाचं केलं जाणारं वर्गीकरण. मग त्याच्यामध्ये एक पहिला आपण मुद्दा बघणार आहे, स्टेट्स ऑफ मॅटर. पदार्थांच्या अवस्था. आता पदार्थाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या मुख्य करून आपल्याला तीन सांगता येतात. पैकी पहिली जी अवस्था आहे ती सॉलिड स्टेट, दुसरी जी अवस्था आहे ती लिक्विड स्टेट, आणि तिसरी जी अवस्था आहे ती गॅस, दॅट इज गॅसियस स्टेट. So there are three physical states of the matter such as solid, liquid and gas. First of all, solid state. The solid state कुणाला म्हणता येईल? What is solid state? व्याख्या अशी देता येईल, the state of matter in which matter have definite shape as well as definite volume. जर तुम्ही घेतलेल्या पदार्थाला विशिष्ट असा आकार असेल, विशिष्ट असं आकारमान असेल, तर त्याला त्या पदार्थाची स्थायीरूप अवस्था असं म्हणता येईल. तर महत्वाचा मुद्दा इथं पहिला, डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य या सॉलिड स्टेटचं सांगता येईल ती म्हणजे अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. कणांची रचना. तुम्ही कोणताही सॉलिड घेतला असेल तर त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असणार आहेत, जे काही कण असणार आहेत, त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी अरेंजमेंट असणार आहे. मग ती जी अरेंजमेंट असणार आहे त्या अरेंजमेंटला क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट किंवा कॉम्पॅक्ट अरेंजमेंट, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट और क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट असं म्हणता येईल. हे जे मॉलिक्युल्स असतील, हे जे पार्टिकल्स असणार आहेत ते एकमेकाच्या अतिशय क्लोज मध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये असणारी जी इंटर पार्टिक्युलर स्पेस आहे ती शक्य तितकी कमी असेल आणि हे पार्टिकल एकमेकाच्या क्लोजेस्ट असतील अशी जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण कॉम्पॅक्ट अरेंजमेंट किंवा क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट असं म्हणता येईल. आता ही अरेंजमेंट या सॉलिड मध्ये का आली तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, इन केस ऑफ सॉलिड स्टेट देर इज अ स्ट्रॉंग अँड रिजिड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सॉलिड मध्ये जे काही पार्टिकल्स असणार आहेत त्या पार्टिकल मध्ये असणारं जे इंटरॅक्टिव्ह फोर्स आहे
अट्रॅक्टिव्ह फोर्स तो अतिशय स्ट्रॉंग स्वरूपाचा आहे आणि नुसता स्ट्रॉंगच नाही तर तो रिजिड स्वरूपाचा आहे. जसं की इतिहासामध्ये एक म्हण होती, मोडेन पण वाकणार नाही. तर या पद्धतीनं सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा ती जी काही बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग ही स्ट्रॉंग आणि रिजिड स्वरूपाची आहे. सो स्ट्रॉंग अँड रिजिड intermolecular bonding and ultimately because of compact arrangement, because of strong and rigid intermolecular bonding, particles do not get moved everywhere. So in case of solid state there is no any type of the motion. Generally we know that there are three types of the particular motions. तीन particular motions असतात. एक पहिली असते व्हायब्रेशनल, दुसरी असते रोटेशनल आणि तिसरी असते ट्रान्सलेशनल. या तिन्हीपैकी कुठल्याही प्रकारची मोशन तुम्हाला सॉलिड स्टेटमध्ये दिसून येत नाही. पर्टिक्युलरली परफेक्टली सॉलिड डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ द पार्टिक्युलर मोशन. पण जनरली जे ऑर्डिनरी सॉलिड आहेत त्यांच्यामध्ये जी काही मोशन असेल ती अतिशय स्मॉल एक्सटेंट मध्ये असणार आहे. इट मे कंटेन व्हेरी निग्लिजिबल अमाउंट ऑफ द व्हायब्रेशनल मोशन और रोटेशनल मोशन. बट रिमेंबर दॅट सॉलिड डू नॉट पॉजेसेस ट्रान्सलेशनल मोशन. सॉलिडमध्ये थोडीफार व्हायब्रेशनल मोशन असेल, थोडीफार रोटेशनल मोशन असेल, पण लक्षात घ्या सॉलिड स्टेटमध्ये कुठल्याही प्रकारची ट्रान्सलेशनल मोशन असणार नाही. एकूणच आपण या ठिकाणी एक सांगू शकतो की सॉलिडमध्ये जी काही पार्टिक्युलर मोशन असेल ती ऑलमोस्ट झिरो असेल. सो पार्टिक्युलर मोशन इज ऑलमोस्ट झिरो. And because of that, kinetic energy of the solid is also almost zero or negligible. So, next point is that kinetic energy is approximately zero. It may be zero or approximately zero. So, that's all about the solid state. Now, second state is liquid state. Like to that of the solid state, how can you define this liquid state? What is liquid state? Definition आपल्याला या पद्धतीने देता येईल. The state of matter in which matter have definite volume but not definite shape. जे काही पदार्थाची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये त्या पदार्थाला विशिष्ट असं आकारमान असेल पण आकार असणार नाही. त्या अवस्थेला त्या पदार्थाची द्रवरूप अवस्था असं म्हणता येईल. सो डेफिनेशन इज दॅट द स्टेट ऑफ मॅटर इन विच मॅटर हॅव्हिंग डेफिनाइट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनाइट शेप. सो इट हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम but not definite shape. Second is that arrangement of the particles present in the liquid. आता लिक्विड मधले पार्टिकल कसे अरेंज असतील आपण सॉलिड मध्ये बघितलं. सॉलिड मधले पार्टिकल हे कॉम्पॅक्टली अरेंजमेंट आहे. ते जर आपण लिक्विड मध्ये ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्वेशन असेल particles or molecules of the liquid are loosely arranged. Loosely arranged. That means there is some interparticular or intermolecular distance and it consists of large void or empty space. जी काही पार्टिक्युलर स्पेस आहे तीच पार्टिक्युलर स्पेस या ठिकाणी जास्त असेल. जे काही अरेंजमेंट असणार आहे त्याला आपण लूज अरेंजमेंट या पद्धतीने म्हणतोय. सो पार्टिकल्स आर लूजली अरेंज.
ज्यावरती हे पार्टिकल लूजली अरेंज आहेत याचा अर्थ या पार्टिकलमध्ये असणारं जे इंटर पार्टिक्युलर किंवा इंटर मोलेक्युलर फोर्सेस आहेत ते इंटर मोलेक्युलर फोर्सेस वीक आहेत अँड फ्लेक्झिबल. सो दीज intermolecular forces are weak and flexible. Intermolecular forces. You can say forces or bonding, as bonding is nothing but the force of attraction. So in case of liquid there is a weak and flexible intermolecular forces. Now because of these two, that is loose arrangement and weak intermolecular forces, particles or the molecules present in the liquid can move everywhere. They have vibrational motion, they have rotational motion, and in very less extent translational motion also. That means in case of liquid as compared to solid, it possesses greater molecular motion. सॉलिडच्या तुलनेमध्ये लिक्विडमध्ये असणारी जी काही मोलेक्युलर मोशन आहे ती जास्त आहे आणि मोलेक्युलर मोशन जास्त असल्या कारणानं साहजिकच कायनेटिक एनर्जी ऑफ द लिक्विड स्टेट इज क्वाइट ग्रेटर टू दॅट ऑफ सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट पेक्षा लिक्विड स्टेटची कायनेटिक एनर्जी ही जास्त असणार आहे. सो इट हॅव कायनेटिक एनर्जी विच इज ग्रेटर दॅन सॉलिड. तर या पद्धतीने आपल्याला लिक्विड स्टेटच्या कॅरेक्टरिस्टिक सांगता येतील. नाउ फॉर गॅस और गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेट, how can you define this gaseous state? We already defined solid state, liquid state. Now we are going to define gaseous state. What is gaseous state? The state of matter in which matter do not have definite shape as well as definite volume. लक्षात घ्या, पदार्थाची एक अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये पदार्थाला कुठल्याही प्रकारचा आकार नाही किंवा आकारमान सुद्धा नाही. जे काही आकार आणि आकारमान हे ज्या कंटेनरमध्ये तुम्ही वायू भरलेला आहे त्या कंटेनरवरती अवलंबून असणार आहे. सो व्हॉल्यूम एज वेल एज द शेप ऑफ द गॅस डिपेंड्स अपॉन कंटेनर इन विच इट इज टू बी फिल्ड. सो डेफिनेशन ऑफ द गॅसियस स्टेट इज दॅट द स्टेट ऑफ मॅटर इन विच matter do not have definite shape and definite volume. So first is that definition, do not have definite shape and volume. Second is that arrangement of the particles. What about the arrangement of the particles in the solid state, gaseous state as compared to solid and liquid state? In case of gaseous state, particles are freely arranged. So, arrangement of the particles in gaseous state is free. That means there is no any interparticular or intermolecular forces between them. म्हणजे मोलेक्युल मध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरमोलेक्युलर फोर्स नाही. असेल तर तो एकदम वीक स्वरूपाचा वीक व्हॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार आहे की ज्याची ताकद किंवा ज्याची स्ट्रेंथ अतिशय निग्लिजिबल आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल जे काही पार्टिकल्स असणार आहेत वायुरूप अवस्थेमधले ते फ्रीली अरेंज आहेत. दे कॅन मूव्ह एव्हरीवेअर एनीवेअर, कुठेही कसेही मुक्त संचार करतायत आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या पार्टिकल्स मध्ये मोलेक्युल्स मध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरमोलेक्युलर किंवा इंटर पार्टिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन नाही. साहजिकच
याच्यामध्ये जर मोलेक्युलर मोशनचा विचार केला ऍज कम्पेअर टू सॉलिड स्टेट, ऍज कम्पेअर टू लिक्विड स्टेट, गॅसियस स्टेट हॅव हायेस्ट स्टेट ऑफ द मोलेक्युलर मोशन. It possesses all the three types of the motion in greater extent, that is vibrational, rotational and translational motion in greater extent, and because of that it has the highest kinetic energy. जी काही कायनेटिक एनर्जी असणार आहे गॅसियस स्टेटची ही सगळ्यात जास्त असणार आहे. So kinetic energy changes from or increases from solid state to liquid state and liquid state to gaseous state, or in another word it decreases from gaseous state to liquid state and liquid state to solid state. So that's all about the comparison of these three states, which are the states of matter. Now these three states can be इंटरकन्व्हर्टेबल टू वन अनदर. ह्याच्या काही तीन अवस्था आहेत. या तीन अवस्थांचं एकमेकांमध्ये रूपांतरण होऊ शकतं. सो बाय चेंजिंग द कंडिशन वी कॅन कन्व्हर्ट सॉलिड स्टेट इंटू लिक्विड स्टेट, लिक्विड स्टेट इंटू गॅसियस स्टेट, अँड अगेन इन द रिव्हर्स मॅनर गॅसियस स्टेट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू लिक्विड स्टेट, liquid state can be converted into solid state. So these three states, solid can be converted into liquid and liquid can be converted into gas. In the reversible manner, gas can be converted into liquid state and liquid may also converted into solid state. So these three states of matter are interconvertible to one another. या तिन्ही अवस्था एकमेकांमध्ये रूपांतरण होण्याच्या आहेत. म्हणजे सॉलिडला उष्णता दिली असेल तर लिक्विड स्टेट मिळेल, लिक्विडला आपण उष्णता दिली त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत वायुरूप अवस्था मिळेल. आता जो काही वायू आहे त्या वायूला आपण थंड केलं त्याचं कंडेन्सेशन होईल, आपल्याला लिक्विड मिळेल, आणि लिक्विड ऑन फ्रीजिंग त्याचं आपण कुलिंग केलं, फ्रीजिंग केलं तर आपल्याला सॉलिड स्टेट मिळून जाईल. तर ह्या ज्या काही पदार्थाच्या तीन अवस्था आहेत त्या एकमेकांमध्ये रूपांतरित होण्यासारख्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द स्टेट्स ऑफ मॅटर. नाउ सेकंड पॉइंट इज दॅट क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. Classification of matter. So matter can be classified mainly into two types. जे काही मॅटर आहे त्या मॅटरचं वर्गीकरण आपण मुख्य दोन गटामध्ये करू शकतो. सो मॅटर is broadly classified into two categories. First one is that mixture, and second one is that pure substance. Matter can be broadly classified into two categories. First one is that mixture and second is that pure substance. First of all, mixture. What is mixture? Mixture is the simple combination of two or more substances. दोन किंवा अनेक पदार्थांचं जर तुम्ही एकत्रीकरण केलं तर त्याला मिश्रण असं म्हणता येईल. सो द सिंपल कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सबस्टन्सेस इज नोन एज मिक्सचर. सो इट इज सिंपल कॉम्बिनेशन of two or more substances. As this mixture is the simple combination of two or more substances, it may have definite or indefinite
कॅरेक्टरिस्टिक सेट ऑफ प्रॉपर्टी. ज्यावरती हे मिश्रण आहे, याच्यामध्ये दोन किंवा अनेक घटक आहेत. याचा अर्थ असा आहे, काही मिश्रण असे आहेत की ज्यांना काही कॅरेक्टरिस्टिकचा जो सेट असणार आहे, त्याची गुणवैशिष्ट्य असणार आहे, ती ठरलेली असतील, तर काही मिश्रणाची गुणवैशिष्ट्य ठरलेली असणार नाहीत. दॅट डिपेंड्स अपॉन दीज कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस. त्याच्यामध्ये कोणते पदार्थ अवलंबलेले आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, त्याच्यानुसार ही गुणवैशिष्ट्ये बदलली जात आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर इट हॅज नो डेफिनाइट सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. So that's all about the mixture. Now we can classify this mixture. या मिश्रणाचं आपण वर्गीकरण करू शकतो. This mixture can be classified into two types. First one is that homogeneous mixture. Homogeneous mixture, and second category is heterogeneous and heterogeneous mixture. So first of all, homogeneous mixture. So this is the classification of the mixture depending upon number of phases present in that mixture. त्या मिश्रणामध्ये किती फेजेस आहेत याच्यानुसार आपण वर्गीकरण केलेलं आहे. पैकी होमोजिनस मिक्सचर. व्हॉट इज होमोजिनस मिक्सचर? द मिक्सचर विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज और सिंगल फेज. ज्या मिश्रणामध्ये केवळ एकच फेज आहे त्या मिश्रणाला आपण होमोजिनस मिक्सचर असं आपण म्हणतो. सो इट इज होमोजिनस थ्रूआउट और सेम थ्रूआउट. हे जे काही कंपोजिशन असणार आहे या मिश्रणामध्ये, जे काही कंपोजिशन असेल, दॅट कंपोजिशन इज युनिफॉर्म थ्रूआउट. एक सारखं कंपोजिशन असेल म्हणून त्याला आपण सिंगल फेज असं आपण म्हणतोय. आणि जर सिंगल फेज असेल तर ते मिश्रण होमोजिनस मिक्सचर असणार आहे. डेफिनेशन असे आहे, द मिक्सचर विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन और सिंगल फेज. That means it is homogeneous throughout. याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल that composition is uniform throughout. याची काही उदाहरणं आपल्याला देता येतील होमोजिनस मिक्सचरची. कुठलेही दोन एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या पदार्थांचं तयार केलं जाणारं मिश्रण. उदाहरणार्थ, पाण्यामध्ये जर आपण साखर टाकली तर ती साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली जाते, मिसळली जाते. सो सोल्युशन ऑफ द शुगर इन वॉटर इज होमोजिनस वन. अनदर एक्झाम्पल इज दॅट सोल्युशन ऑफ द सॉल्ट इन वॉटर. मिठाचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण. अगेन टू मिसिबल लिक्विड, दोन एकमेकांमध्ये मिसळणारी लिक्विड, सपोज दॅट अल्कोहोल अँड वॉटर, दे आर मिसिबल टू वन अनदर. सो सोल्युशन ऑफ अल्कोहोल in water or water in alcohol is homogeneous throughout. And best and well-known example present in the atmosphere is air. So air is homogeneous mixture. We know that mixture of two or more gases always homogeneous. So air is one of the best and well-known example of this homogeneous mixture. Another is that heterogeneous mixture. What is heterogeneous mixture? The mixture which consists of two or more phases. ज्या मिश्रणामध्ये दोन किंवा अनेक फेजेस असतील अशा मिश्रणाला आपण हेटेरोजिनस मिक्सचर असं म्हणणार आहे. सो दिस मिक्सचर कन्सिस्ट ऑफ ऍट लिस्ट टू फेजेस. कमीत कमी दोन फेजेस असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ इट्स कंपोजिशन इज नॉट युनिफॉर्म थ्रूआउट. याचं जे काही कंपोजिशन असणार आहे ते युनिफॉर्म असणार नाही. आणि
अशा मिश्रणाला आपण हेट्रोजिनस मिक्सचर असं आपण म्हणतोय. मग याच्यामध्ये उदाहरणं कोणती? तर मिक्सचर ऑफ 2 or more डिफरंट सॉलिड, 2 किंवा अनेक स्थायूंचं मिश्रण. सो मिक्सचर ऑफ 2 or more डिफरंट सॉलिड, 2 किंवा अनेक वेगवेगळ्या सॉलिडचं मिश्रण, ते हेट्रोजिनस असणार आहे. मिक्सचर ऑफ 2 इमिसिबल सबस्टन्सेस, सपोज दॅट स्टार्च ऍडेड टू द वॉटर. स्टार्च पावडर आपण घेतली आणि पाण्यामध्ये टाकली, स्टर केली. स्टार्च पावडर पाण्यामध्ये विरघळत नाही. थोडक्यात तिथं 2 फेजेस आल्या. वॉटर ही एक फेज झाली आणि स्टार्च ही एक फेज झाली. सो सोल्युशन ऑफ द स्टार्च इन वॉटर इज हेट्रोजिनस. अगेन लिक्विड इन लिक्विड, याचं उदाहरण द्यायचं झालं तर सोल्युशन ऑफ ऑइल इन वॉटर और वॉटर इन ऑइल. तेल पाण्यामध्ये होता किंवा पाणी तेलामध्ये होता, आपल्याला माहिती आहे ते दोन्हीही घटक एकमेकांमध्ये कधीही मिसळले जात नाही. कितीही शेक केलं तर परत ते 2 थर, 2 लेयर सेपरेट होत आहेत. सो इट इज हेट्रोजिनस मिक्सचर. सो मिक्सचर ऑफ ऑइल इन वॉटर, सोल्युशन ऑफ द स्टार्च इन वॉटर, and another mixture of 2 or more different solid. All these are the examples of heterogeneous mixture. So that's all about the mixture and its classification. Now pure substance. What is pure substance? Pure substance कशाला म्हणता येईल? तर याच्यामध्ये याची व्याख्या आपल्याला देता येईल. It is the form of matter which has fixed composition or definite set of characteristic properties. याचं वैशिष्ट्य असं आहे, याचं जे काही कंपोजिशन असणार आहे ते फिक्स्ड असणार आहे. And because of this fixed composition, it has definite set of characteristic properties. So it has fixed composition, definite set of characteristic properties, and another important fact is that it cannot be separated by simple physical process. या प्युअर सबस्टन्सचं सेपरेशन सिंपल फिजिकल प्रोसेसच्या सहाय्यानं आपल्याला करता येणार नाही. सो प्युअर सबस्टन्सेस कॅनॉट बी सेपरेटेड बाय सिंपल फिजिकल प्रोसेस. सो बाय combination of these 3 characteristics we can define pure substance. या 3 कॅरेक्टरिस्टिकचा विचार करून आपण प्युअर सबस्टन्सची व्याख्या या पद्धतीने देऊ शकतो. सो द फॉर्म ऑफ मॅटर which has fixed composition, definite set of characteristic properties, and cannot be separated by simple physical process is known as pure substance. त्याला आपण प्युअर सबस्टन्स असं म्हणता येईल. मी परत एकदा व्याख्या रिपीट करतोय. द फॉर्म ऑफ मॅटर विच हॅज फिक्स्ड कंपोजिशन, डेफिनाइट सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज, अँड कॅनॉट बी सेपरेटेड बाय सिंपल फिजिकल प्रोसेस इज नोन एज प्युअर सबस्टन्स. नाउ क्लासिफिकेशन ऑफ दिस प्युअर सबस्टन्स. या प्युअर सबस्टन्सचं वर्गीकरण. So pure substance can be classified again into 2. That is, first element, and second is that compound. So this pure substance can be classified into 2 categories. First one is that elements and another is that compound. So first of all, elements. What are elements? Elements are the form of pure substance, that means which have definite set of characteristic properties, and important fact is that it cannot be decomposed by simple chemical process. सिंपल केमिकल प्रोसेसच्या सहाय्यानं या मूलद्रव्यांचं विघटन करता येणार नाही. त्यामुळे महत्वाची जी फॅक्ट आहे इलेमेंटच्या बाबतीमध्ये, इलेमेंट्स आर दी फॉर्म ऑफ प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज्ड इनटू
two or more substances by simple chemical process. That is the definition of the element. Nowadays, we know that there are 118 elements. 118 मूलद्रव्ये सध्या ज्ञात आहेत. आणि ह्या 118 मूलद्रव्यांमध्ये काही इलेमेंट आहेत ते मेटल या वर्गातले आहेत, धातू वर्गातले आहेत. काही इलेमेंट आहेत ते नॉन मेटल या वर्गातले आहेत, अधातू ज्यांना आपण म्हणतोय. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे या इलेमेंटची ती मेटॅलॉइड, ज्यांना धातू सदृश्य असं आपण म्हणणार आहे. अँड फोर्थ कॅटेगरी, एक चौथी कॅटेगरी आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, दॅट इज इनर्ट गॅसेस. सो दीज एलिमेंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स: metals, non-metals, metalloids and inert gases. So that's all about the elements. What are the examples of the element? We know that मूलद्रव्यांची उदाहरणं कोणती आहेत? तर हायड्रोजन इलेमेंट आहे, ऑक्सिजन इलेमेंट आहे, नायट्रोजन इलेमेंट आहे, फॉस्फरस, सल्फर, आयर्न, कॅल्शियम, कॉपर, निकेल. So these are various examples of the element. Remember that smallest possible particle of the element is atom. मूलद्रव्याचा जो लहानात लहान कण असणार आहे त्याला आपण अणू असं म्हणणार आहे. आणि हा जो काही ऍटम आहे, दॅट ऍटम इज रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन H लेटरने रिप्रेझेंट करतोय, ऑक्सिजन O लेटरने त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय, आयर्न Fe न रिप्रेझेंट करतोय, कॉपर Cu न रिप्रेझेंट करतोय. सो these are all about the element. Now second is that compound. What are compounds? Compounds म्हणजे काय? कंपाऊंड्स कोणाला म्हणता येईल? तर एक तर आपल्याला माहिती आहे की हा प्युअर सबस्टन्सचाच प्रकार आहे. सो इट इज फॉर्म ऑफ प्युअर सबस्टन्स. म्हणजे पहिलं आपल्याला सांगता येईल इट इज फॉर्म ऑफ प्युअर सबस्टन्स. And second important fact is that it can be decomposed. It can be decomposed into 2 or more substances by simple chemical process. व्याख्या आपल्याला अशी देता येईल, फॉर्म ऑफ प्युअर सबस्टन्स which can be decomposed into 2 or more substances by simple chemical process are known as कंपाऊंड्स. त्याला आपण कंपाऊंड्स असं म्हणणार आहे. याची काही उदाहरणं तुम्हाला त्या कंपाऊंडची देता येतील. कार्बन डायऑक्साईड असेल, CO2 असेल, वॉटर असेल, कॉपर सल्फेट असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल. सो देर आर व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द कंपाऊंड अँड वी नो दॅट CO2 कॅन बी डिकम्पोज्ड इनटू 2 एलिमेंट, दॅट इज कार्बन अँड ऑक्सिजन. Water can be decomposed into 2 elements, hydrogen and oxygen. Copper sulfate can be decomposed into 3 elements, that is copper, sulfur and oxygen. Calcium carbonate can be decomposed into 3 elements, calcium, carbon and oxygen. So that's all about the element, and here we completed the classification of the matter. So that's all about the नेचर ऑफ मॅटर. हा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपण नेचर ऑफ मॅटर हा पार्ट इथं पूर्ण झालाय. आता यातला एक महत्वाचा भाग तिसरा, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, मॅटरचे गुणधर्म. तर पदार्थाचे जे काही गुणधर्म आहेत, आता जस्ट आपण इथं सांगितलं, जर तुम्ही मिक्सचर घेतला असेल तर मिक्सचरच्या बाबतीमध्ये इट मे ऑर मे नॉट हॅव डेफिनाइट सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. बट रिमेंबर दॅट एव्हरी प्युअर सबस्टन्स मस्ट हॅव डेफिनाइट सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. जर तुम्ही मिश्रण घेतला असेल तर मिश्रणाला डेफिनाइट कॅरेक्टरिस्टिक सेट प्रॉपर्टीचा सेट असेल किंवा नसेल. मात्र जर तुम्ही प्युअर सबस्टन्स घेतला असेल तर त्या प्युअर सबस्टन्सला मात्र एक विशिष्ट गुणवैशिष्ट्यांचा संच असणार आहे. इट हॅज डेफिनाइट सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. आणि त्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत त्यांचं वर्गीकरण आपण
दोन प्रकारामध्ये करू शकतो. एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी and second one is that chemical property. So first is that physical property and another is that chemical property. How can you define physical property? The properties which are measured or observed without change in identity or composition. व्याख्या काय बघा फिजिकल प्रॉपर्टीची. द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स और द मॅटर विच आर ऑब्झर्व और मेजर्ड विदाउट चेंज इन आयडेंटिटी और इट्स कंपोजिशन. त्या पदार्थाचं कंपोजिशन न बदलता, केमिकल कंपोजिशन न बदलता ज्या प्रॉपर्टीचं निरीक्षण केलं जातं, ज्या प्रॉपर्टीची मोजमाप केलं जातं, त्या प्रॉपर्टीला आपण फिजिकल प्रॉपर्टी असं आपण म्हणतोय. सो द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर विच आर मेजर्ड और ऑब्झर्व्ड विदाउट चेंज इन आयडेंटिटी और कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स इज नोन ॲज किंवा आर नोन ॲज फिजिकल प्रॉपर्टी. त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. मग याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, refractive index, viscosity. So all these are the properties which are measured or observed without change in composition of the substance. Second is that chemical properties of matter. हे बरोबर अपोजिट असणार आहे फिजिकलच्या. डेफिनेशन काय देतात आपल्याला? The properties of matter which are measured or observed due to chemical change of the substance. पदार्थाचे असे गुणधर्म, अशा प्रॉपर्टींचा विचार करायचा आहे की ज्याच्यामध्ये त्या पदार्थाचं केमिकल कंपोजिशन चेंज होणार आहे. सो प्रॉपर्टीज विच आर मेजर्ड और ऑब्झर्व्ड ड्यू टू केमिकल चेंज. आणि लक्षात घ्या या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मेनली केमिकल रिएक्शन्स येणार. Various chemical reactions belongs to this chemical property. That substance may undergo oxidation, substance may undergo reduction, substance may undergo neutralization, combustion. So all these are the chemical properties of matter. So that's all about the nature of matter.